कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. नमस्कार, मी मोहित देवधर आणि आपण पाहत आहात डिजिटल प्रभात. तर खंडाळा तालुक्यामध्ये पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. याकडे प्रशासनाचे व स्थानिक नेते मंडळींचे कोणत्याही पद्धतीचे लक्ष नसल्याने अखेर हा पाणी प्रश्नाचा लढा सर्वसामान्य शेतकऱ्यांनी व जनतेने आता हातात घेतलेला आहे. याबाबत जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे तहसीलदार कार्यालय खंडाळा या ठिकाणी तहसीलदारांकडे, त्यासोबतच दोंबलकवडी धरणाचे संबंधित अधिकारी या सर्वांकडे वारंवार पाठपुरावा करून देखील खंडाळा तालुक्यामध्ये दोंबलकवडी कॅनलचे पाणी अद्यापर्यंत सुटले नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आज खंडाळा तहसील कार्यालय या ठिकाणी मोर्चा व जनाक्रोश आंदोलन करण्यात आलेले आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात या शेतकऱ्यांशी. कशामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे? नक्की प्रशासनाकडे तुम्ही जी मागणी केलेली अद्यापर्यंत काय वाटतं तुम्हाला, कशामुळे अजून पाणी सोडण्यात आलेलं नाही? तर दोंबलकवडीचं पाणी साधारणपणे 2308 फूट उंचीवरून कॅनल जातो आणि त्या कॅनलमधून पाणी सोडलं तर तालुक्यातील बहुतेक सर्व 90% जमिनीला 90% लोकांना ते पाणी मिळू शकते. यावर्षी पर्जन्यमान कमी झालेलं आहे आणि म्हणून पाणी जे काय ओव्हरफ्लो सोडतात ते नेहमीच्या पाण्यामध्ये त्यांनी काउंटेबल केल्यामुळं आज पाणी जे काय खंडाळ्याला असतं आहे, म्हणजे खंडाळा आणि फलटण या दोन्हीला एकूण दराने हे 4 TMCचं आहे. त्यापैकी 130 हे कोरेगावला आहे आणि 270 खंडाळा आणि फलटण. त्यामधलं 0.70 ते 80 हे खंडाळ्याला आहे आणि बाकीचं 190 फलटण तालुक्याला. अशा परिस्थितीमध्ये हे पाणी एक वेळ आवर्तन दिलेलं आहे. आता टंचाई स्थितीपेक्षा दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आणि दुष्काळाच्या वेळेला सर्व नियम शिथिल करावे लागतात. शासनाची ती जबाबदारी आहे. नियमावर बोट ठेवून जर म्हटलं की बाबा तुम्हाला पाणी सोडता येणार नाही, तर शेवटी माणसं जगवणं महत्त्वाचं आहे ना. मग माणसं जगवण्यासाठी ह्या जर कॅनलमध्ये पाणी सोडलं तर आज खंडाळ्याच्या सर्व गावांना आपोआप पाणी मिळणार आहे. ते पाणी शिल्लक नाही असं म्हणणं रास्त नाही, कारण समजा दोंबलकवडीमध्ये जे काय डेड वॉटर असेल बलकवडीमध्ये, तर ते दोममध्ये सोडून आज जो बलकवडीच्या कॅनलमधून जे पाणी सोडतात ते सोडायला काय हरकत नाही. ही गरज आहे. शासनाची जबाबदारी शासनाची. टँकरवर जर तुम्ही टँकरनी पाणी या लोकांना द्यायचं ठरवलं तर टँकरचा खर्च किती येणार आहे? मग त्याच्यापेक्षा हे पाणी सोडलं तर खंडाळा तालुक्यात सुदैवाने आजपर्यंत टँकर 1-2 गावांना आहे, बाकी इतर गावांना टँकर नाही. त्याप्रमाणे 1-2 महिन्याचा प्रश्न आहे. 1-2 महिन्यामध्ये एक आवर्तन 4-8 दिवसाचं जरी सोडलं तरी टँकर लागणार नाही. लोकांच्या पाण्याचा प्रश्न संपून जाईल. खंडाळा तालुक्यामधील संपूर्ण जनता पाणी टंचाईने त्रस्त असताना नेते मंडळी मात्र प्रचारात व्यस्त आहे. दादा, काय सांगताल याबद्दल? आज खंडाळा तालुक्यातील तमाम शेतकरीवासी आणि जनता गेले 2 महिने पाण्यासाठी वन फिरत आहे. पण मुरदाड प्रशासनाला, लोकप्रतिनिधीला खंडाळा तालुक्याला पाणी पाजावं ही कुठेही त्यांची भावना दिसून येत नाही. म्हणून आम्ही खंडाळावासियांना गेले 15 दिवसापासून त्यांच्या दारी हेलपाटं घालून दमलो तरी काय ते पाणी सोडत नाहीत. त्यांची आडमोठी भूमिका तशीच कायम आहे. कागदी घोडं नाचवत राहत आहेत आणि जनता त्रस्त आहे. आज वरुण राजानं खंडाळा तालुक्यावरती त्याच्या परीनं काहीतरी कृपा करण्याचा प्रयत्न करतोय, पण हे मुरदाड प्रशासन, गेंड्याचा कातडीचं प्रशासन, जनावरं माणसं जी मरत यातना भोगत आहेत, उद्या ती मरण भोगत आहे प्रशासन. आणि अशा प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही खंडाळा तालुक्यानं ठरवलंय, जोपर्यंत दोंबलकवडीचं पाणी आमच्या कॅनॉलमध्ये, आमच्या तलावामध्ये सोडत नाही तोपर्यंत तहसीलदार कचेरीमध्ये एकही अधिकारी आत आम्ही जाऊन देणार नाही. एकही अधिकाऱ्याला काम करून देणार नाही. प्रशासनाला सळुकी पळुकी करून आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही.
प्रसंगी आमच्यावरती प्रशासनानं जो काही बाका प्रसंग आणण्याचा प्रयत्न केला, दडपशाहीचा प्रयत्न केला, आम्ही दडपशाहीला भीक घालणार नाही. आम्ही लढणारी माणसं आहे, रडणारी माणसं नाही. आम्ही तुम्हाला रडवू, पण आम्ही निश्चित लढू. आम्ही पाणी घेतल्याशिवाय राहत नाही. पाणी तुम्हाला सोडायचं नाही, पाणी तुम्हाला द्यायचं नाही. खंडाळा तालुक्याला असंच बोंबलत ठेवायचं, असं झुलवत ठेवायचं, ही सरकारची नीती आहे. ह्या सरकारच्या नीतीला आम्ही पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही. आज फक्त सुरुवात आहे. खंडाळा तालुक्याची वनवा पेटायला वेळ लागणार नाही. मुरबाड प्रशासनानं ह्याची योग्य ती दखल घ्यावी. जर दखल नाही घेतली तर येणारं आंदोलन किती प्रमाणात तीव्र होईल हे तुम्ही सांगू शकणार नाही. तर एकंदरीत आपण पाहू शकता की लोकप्रतिनिधींचं सर्वसामान्यांवर असलेलं दुर्लक्ष व प्रशासनाची मुरबाड भूमिका अशा प्रकारचे आरोप यामध्ये आत्ता करण्यात आलेले आहेत. परंतु एका गोष्टीची आपण सर्वांनी दखल घेतली पाहिजे की खंडाळा तालुक्यात पाण्याबाबतच्या ज्या नागरिकांच्या ज्या भावना आहेत त्याला सरळ सरळ आपण असं म्हणू शकतो की केरांची टोपली, त्यांच्या भावनांना केराची टोपली दाखवण्याचं काम आत्ता सध्या चालू आहे. वारंवार निवेदन देण्यात येत आहे, परंतु फक्त आणि फक्त तोंडी आश्वासन देण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र पाणी सुटत नाही आहे.